नमस्कार महाराष्ट्र। कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे। अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरण विरोधात आंदोलनाचा पवित्रा। बैठकीत ठरली आंदोलनाची दिशा। आखाडा बाळापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे अनुसूचित जाती जमाती वर्गीकरण जागृती व आंदोलन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ घोंगडे होते। यावेळी आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलेअर लागू करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत सखोल चर्चा करण्यात आली। आरक्षणात उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लागू करण्याचा जो राज्य शासन आणि केंद्र शासन प्रयत्न करत आहे त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी आंदोलन समितीचे अध्यक्ष दिनेश हनुमंते, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलदादा पंडित, वैभव दवडगे, रवी थोरात यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। अध्यक्षीय समारोप किरण घोंगडे यांनी केला तर सूत्रसंचालन शंकर बगाटे यांनी केले। बैठकीत जागृती करून अमरण उपोषण आणि भव्य मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे। बैठकीस आखाडा बाळापूर सरपंच प्रतिनिधी संदीप नरवाडे, भागीरथ पंडित, कांडली ग्रामपंचायत सदस्य यशवंतराव नरवाडे, पत्रकार आनंदकुमार पंडित, गौतम खिल्लारे, प्रमोद बलखंडे, राहुल पंडित, अमोल पंडित, दिगंबर थोरात, विनोद थोरात, राहुल पंडित, अशोक खंदारे, भगवान धुळे, प्रवीण कांबळे आदींसह जिल्हाभरातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। एन मराठी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट उपसंपादक आनंदकुमार पंडित। सर्वोच्च न्यायालयाने जो अनुसूचित जाती आणि जमातीच्या बाबत आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय दिला एससी आणि एसटी करता, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आणि आपली भूमिका काय? जय भीम। सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणामध्ये एससी एसटीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लागू करण्याचा संदर्भाने जो निर्णय दिलेला आहे, या निर्णयाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आता अधिकार हे केंद्र सरकारचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत। त्या माध्यमातून राज्य सरकार हे आपापल्या स्तरावरती निर्णय घेऊन एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये सब कॅटेगरायझेशन उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लागू करण्याचे निर्णय घेऊ शकतात। राज्यानं निर्णय किमान महाराष्ट्र सरकारने निर्णय घेऊ नयेत अशा प्रकारची भूमिका आमची आहे आणि त्यासाठी या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यामध्ये आखाडा बाळापूर आणि वारंगा फाटा या परिसरामध्ये आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आपण जे वर्गीकरण आणि क्रिमिलेअर एससी आणि एसटी साठी जे लागू करण्यात आलं याबद्दल जे आपण आंदोलन करणार आहात ते आपलं आंदोलन कशा प्रकारचं असेल? खरं तर या देशाच्या सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला अतिशय दुर्दैवी निर्णय आहे। त्या निर्णय समस्त आंबेडकरी समाजाला न पटणारा निर्णय आहे। त्याने जे अबगड वर्गवारी केलेली आहे, अबगड वर्गवारी करणे याचा अर्थ असा होतो की एससी समूहामध्ये आपसामध्ये भांडण लावण्याचा प्रकार झाला किंवा होत आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी होत आहे। तेव्हा जी अबगड वर्गवारी आहे किंवा उपवर्गीकरण आहे या संदर्भामध्ये सर्व बौद्ध समाजाची बैठक या बाळापूर शहरामध्ये संपन्न झाली आणि सर्वांच्या मध्ये या ठिकाणी ठरवण्यात आलं की येणाऱ्या काही काळामध्ये अबगडच्या विरोधामध्ये बौद्ध समाज एकजुटीने या निर्णयाच्या विरोधामध्ये उतरणार आहे। तसंच महाराष्ट्र शासनाने जो समिती नेमलेली आहे ती समिती तात्काळ अधिवेशनापूर्वी बरखास्त करावी। अधिवेशनामध्ये अबगड हा विषय पटलावरती घेऊन हा अबगड विषय रद्द करण्यात यावा अशा प्रकारची मागणी घेऊन या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि या बैठकीच्या संदर्भाने आम्ही अनेक या जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहोत अशा प्रकारची घोषणा या संयोजन समितीचे प्रमुख आमचे दिनेश हनुमंते यांनी या ठिकाणी केलेली आहे।